एकदा एका छोट्याशा गावात समीर नावाचा एक मुलगा राहत होता. समीरला समुद्र खूप आवडत होता. तो रोज संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन त्याच्या लाटांशी बोलत असे. त्याला वाटे की समुद्र त्याच्या मनातल्या गोष्टी ऐकतो आणि लाटांनी उत्तर देतो. एके दिवशी समीरने समुद्रकिनाऱ्यावर एक लहान मासा पाण्याच्या खोलगट भागात अडकलेला पाहिला. मासा खूप हालपेष्टा करत होता. समीरने ताडकन त्या माशाला सोडवले आणि समुद्रात परत टाकले. माशाने समीरकडे आभारी नजरेने पाहिले आणि पाण्यात निघून गेला. काही दिवसांनंतर समीर आपल्या बोटीतून मासेमारीसाठी समुद्रात गेला. अचानक हवामान बिघडले आणि एक मोठा वादळ आले. समीरची बोट उलटणार होती. तो घाबरला आणि मदतीची वाट पाहू लागला. तोच एका मोठ्या माशाने समीरच्या बोटीजवळ येऊन त्याला सुरक्षित किनाऱ्यावर नेले. समीरला आठवले की हा मासा तोच होता ज्याला त्याने काही दिवसांपूर्वी वाचवले होते. माशाने समीरला हसत म्हटले, तू माझा मित्र झालास, मी तुझा मित्र आहे. त्या दिवसापासून समीर आणि तो मासा खरे मित्र झाले. समीरला समजले की समुद्र केवळ पाण्याचा ठेवा नाही, तर तो अनेक प्राण्यांचं घर आहे. आणि मैत्री केवळ माणसांमध्येच नसते, तर प्रकृतीशीही असू शकते. शिक्षण, प्रकृतीशी मैत्री करा, ती नेहमी तुमच्या मदतीला येईल.